राज्यात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यामुळे कुठेतरी महिला सुरक्षित नाही. महिला सुरक्षेसाठी अहिल्यानगरमध्ये महिला आणि युवती सुरक्षित राहावे यासाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीने मोफत सुरक्षा ॲप तयार करण्यात आले आहे. लाडकी बहीण सुरक्षित बहीण या ब्रीदवाक्याचा वापर करत महिला सुरक्षित राहणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. या भावनेतून माजी नगरसेवक निखिल वारे यांनी नीडली SOS हे ॲप शहरातील सावेडी उपनगर भागातील महिलांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. महिला किंवा युवतींना असुरक्षतेची भावना तयार होईल किंवा कुठलीही संकटाची जाणीव झाल्यास मोबाईलमध्ये असलेल्या नीडली SOS या ॲप्लिकेशनचा वापर केल्यास जवळच्या 4 नातेवाईकांना आपोआप मेसेज पाठवला जातो. त्याचप्रमाणे महिला किंवा युवतीचे लाईव्ह लोकेशन देखील नातेवाईकांना पाठवलं जातो. ते लोकेशन ट्रॅक करून संकटग्रस्त मुलींपर्यंत पोहोचण्यास मदत होते. त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये ॲप्लिकेशन असल्यास अशा संकटवेळी मोबाईलमध्ये सायरन देखील वाजतो आणि त्यामुळे संबंधित समोरील व्यक्ती गोंधळात पडतो. हा ॲप महिला आणि मुलींच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्यानं माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या प्रयत्नातून हे ॲप महिला आणि मुलींना मोफत देण्यात येणार आहे. हा ॲप वापरण्याचा सर्व महिलांना आमदार संग्राम जगताप यांनी आवाहन केले असून महिलांच्या सुरक्षितेसाठी हे ॲप बनवण्यात आले असल्याचं संग्राम जगताप यांनी सांगितलं आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय निखिल वारे साहेब यांच्या पुढाकारातनं, यांच्या संकल्पनेतनं एक महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातनं चांगलं एक ॲप निर्माण केलं गेलं आहे. नीडली ॲप या ॲपचं नाव आहे आणि ह्या ॲपच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की हे ॲप जर आपण लॉन्च केलं तर फ्री ॲप लॉन्च होणार आहे आणि ज्यावेळेला त्याच्यामध्ये काय काय सुविधा आहे त्याची बारकाईने देखील माहिती ही आपल्यापर्यंत प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचू शकते. ज्यावेळेला आपल्याला कुठेही काही जरी झालं आणि आपण अगदी ते बटन जर प्रेस केलं तर आपल्या संबंधित जो लोकांचा आपण त्यामध्ये नंबर सेव्ह करू, फीड करू, तर त्या लोकांना ऑटोमॅटिक तो मेसेज जाणार. त्याच्यामधला व्हिडिओ, फ्रंट कॅमेरा, बॅक कॅमेरा, त्याचंही कितीतरी सेकंदाचं ते रेकॉर्डिंग होणार आणि त्या व्यक्तीला जाणार. म्हणजे त्या महिलेची सुरक्षितता तिच्या हातामध्ये येईल असं हे नवीन ॲप आलेलं आहे. तर आपण सर्वच माता भगिनींनी त्या ॲप लॉन्च करावं की महिलांची सुरक्षिततेचा प्रश्न हा फक्त भारत देशामध्येच नाही तर जगाच्या नकाशावरती अनेक वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यांच्या दृष्टिकोनातून काही सुरक्षित पावलं हे केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, त्या ठिकाणचे प्रशासन असो किंवा सामाजिक संघटना असतो, हे देखील लोक वेळोवेळी प्रयत्न करत असतात. पण ह्या प्रयत्नांबरोबर कुठेतरी असे ॲप जर असले तर आपल्याला निश्चित प्रत्येक महिलेला आपण वावरत असताना, जात असताना, कुठे येत असताना आपल्याला ही ॲपच्या माध्यमातून नीडली ॲप हे आपण प्रत्येक माता भगिनीने आपल्या असणाऱ्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करावे. फ्री ॲप आहे अशी आपल्याला नम्रतेची विनंती करतो. नमस्कार, मी आपणा सर्व महिला भगिनींना आवाहन करतो की नीडली SOS कंपनीचं जे ॲप आहे ते आपण महिला सुरक्षेसाठी लॉन्च केलं आहे आणि सर्व महिला भगिनींसाठी ते मोफत आहे. माझी आपणा सर्वांना विनंती राहील की आपल्या सर्वांनी स्वतःची काळजी घेण्यासाठी हे ॲप्स डाउनलोड करावे व निश्चितपणे त्याचा आपल्या सुरक्षेसाठी उपयोग होईल.